नमस्कार. आज आपण ॲडेनोमायोसिस ह्या आजाराविषयी बोलणार आहोत. ॲडेनोमायोसिस म्हणजे काय? त्याची लक्षणं काय असतात? हे आपण जाणून घेऊया. तर ॲडेनोमायोसिस म्हणजे काय असतं? तर ती गर्भाशयाला एक प्रकारची सूज येते आणि गर्भाशयामध्ये 3 अस्तर असतात. तर त्यातलं पहिलं अस्तर आहे, तर त्याची जी वाढ होते, तर ती विकृतरित्या होते. म्हणजे ते दुसऱ्या अस्तरामध्ये मिक्स होतं किंवा ते वेडं-वाकडं कसंही पसरतं. ह्या गोष्टीला ॲडेनोमायोसिस अशी संज्ञा दिलेली आहे. तर आयुर्वेदानुसार जर आपण पाहिलं तर हा गर्भाशय वाढलेला वात आणि रक्त ह्या दोघांनी होणारा आजार आहे. आणि गर्भाशयाची जी मूळ रचना असते तर तिला बिघाड होते, म्हणजे तिची जी संज्ञा असते ना, तिची बुद्धी करण्याची जी क्षमता असते तर ती विकृत होत असते, म्हणून हा आजार होत असतो. ह्या आजाराची कारणं जी आहेत तर ती चुकीचा खाण्यापिण्याचा सवयी आणि जी रजस्वला परिचर्या सांगितलेली आहे किंवा सुतिका परिचर्या सांगितलेली आहे. आयुर्वेदामध्ये त्या 3 परिचर्या सांगितलेल्या आहेत स्त्रियांसाठीच्या, त्या पाळणं खूप महत्वाचं आहे. हे जर आपण नाही पाळलं तर असे आजार होत असतात. ह्यामध्ये काय काय लक्षणं असतात? तर पिरियड्स मध्ये स्त्राव जास्त होणं किंवा काहीच न होणं किंवा कमी होणं. आणि पिरियड्स जे आहेत तर ते 20 दिवसानं, 21 दिवसानं किंवा 40 दिवसानं किंवा 45 दिवसानं असं येणं. म्हणजे पाळीचं चक्र जे आहे तर ते पूर्णपणे बिघडून जातं. आणि ॲडेनोमायोसिस हा एक शिक्का आपल्या UAGच्या रिपोर्टवरती येतो, तेव्हा ते कन्फर्म डायग्नोसिस होतं. आणि ह्यासाठी ऑपरेशन हा उपाय नसून आयुर्वेदाद्वारे जर तुम्ही त्याचं योग्य निदान केलं, म्हणजे दोष कोणता वाढलेला आहे आणि कोणता कमी झालेला आहे, नाडी परीक्षण केलं तर नक्कीच ह्या आजारापासून तुम्ही 100% मात मिळवू शकता. ह्याविषयी जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही श्री विश्वकर्मा आयुर्वेदिक हॉस्पिटल संगमनेर येथे कनेक्ट होऊन ह्याविषयी औषधोपचार आणि पंचकर्म चिकित्सा घेऊन ह्या आजारावरती पूर्णपणे मात मिळवू शकता. धन्यवाद.